नमस्ते सर्वांना. माझ्या चॅनलचं नाव आहे सुप्रिया किचन अँड ब्लॉग्स. मी आज दुधी भोपळ्याचा पराठा करत आहे. सर्वात आधी मी दुधी भोपळ्याचा आवरण काढून टाकून मी त्याला चांगला धुवून नंतर किसून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे. नंतर मसाला, मीठ, हळद, काळी मिरीची पावडर, नंतर धने पावडर, जिरा पावडर आणि काश्मीरी पावडर, ओवा, कसुरी मेथी, नंतर पुन्हा एकदा मसाला टाकला आहे, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट. आता मी सर्व मिश्रण एकत्र करून पीठ चांगलं मळायचं. जसं आपण चपातीला मळतो तसंच पीठ मळेल. थोडंसं तेल घातलं आहे. माझं पीठ मळून झालं आहे. 5 मिनिटं पीठ झाकून ठेवावे. पिठाचा छोटासा गोळा घेऊन मी चपाती लाटत आहे. थोडीशी चपाती लाटल्यानंतर मी त्याला तेल लावत आहे. तुम्ही तूप पण लावू शकता. मी तेल लावत आहे आणि चपातीची घडी झाल्यानंतर मी आता पराठा लाटून घेते. मी थोडंसं तव्याला तेल लावून घेत आहे. मी पराठा टाकला आहे. दोन्ही बाजून पराठा चांगला शेकून घ्यायचा. दोन्ही बाजून शेकून झाल्यानंतर तेल नंतर तूप लावावे. पराठा झाल्यानंतर तुम्ही हिरवी मिरची नाही तर दही करून खाऊ शकता. जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.